निवडणुकीच्या आरोपाबद्दल एक शब्दही बोललेला दिसत नाहीये. जर आरोप खरे होते तर आज ते पुरावे कुठे गेले, आणि जर आरोप खोटे होते तर जनतेची दिशाभूल का करण्यात आली? यावरून असं वाटतं 70,000 कोटींचा आरोप हे हत्यार होतं राजकीय स्वार्थासाठी, आणि सत्ता समीकरण बदलताच तो आरोप आपोआप वारला. म्हणजे 70,000 कोटी रुपये वारले का? मित्रांनो, हा प्रश्न फक्त अजितदादा किंवा फडणवीसांचा नाहीये, तर राजकीय नैतिकतेचा आणि जनतेच्या विश्वासाचा आहे. तुम्हाला काय वाटतं? खरंच 70,000 कोटी वारले का? कमेंट करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आताच्या महानगरपालिका निवडणुकीच्या वेळी महायुतीतील पक्ष वेगवेगळे लढत आहेत. काही ठिकाणी एकत्र आहेत, पण बहुतांश महानगरपालिकांमध्ये ते वेगवेगळे लढत आहेत. यामध्ये अजितदादा पवार हे पुणे आणि पिंपरी चिंचवड इथे तळ ठोकून आहेत. तिथल्या स्थानिक भाजपाच्या महानगरपालिकेतील व्यवहाराबद्दल किंवा